नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये 7 व 13 या संख्यांची कसोटी कशी वापरायची हे काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत। 7 ची कसोटी वापरणं आणि 13 ची कसोटी वापरणं, एक जरी कसोटी आपल्या लक्षात आली, समजा 7 ची कसोटी आपल्या लक्षात आली तर सहजच आपण 13 ची कसोटी कुठल्याही संख्येवर वापरू शकतो। ती कशी वापरावी तर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचे गट करायचे। आपल्याला गट कसे करायचे आहे, उजव्या बाजूपासून येत 3-3 संख्यांचे 3-3 अंकांची गट आपल्याला करायचे आहे दिलेल्या संख्येनुसार। आता समजा आपण एखादी संख्या घेतली, जशी या पद्धतीने जर आपण संख्या घेतली 618, अशा उजव्या बाजूवरून आपल्याला यायचं आहे एकक दशक शतक अशा 3-3 संख्यांचा गट तयार करा। हा गट वेगळा करा। इथे 368 चा एक गट तयार झाला, 1, 2 आणि 3 हा एक पुन्हा दुसरा गट तयार झाला आणि या तिसऱ्या गटामध्ये काय झालेलं आहे, दोनच संख्या आलेल्या आहे पण त्याचा एक वेगळा गट तयार करतो। आता अल्टरनेट गट म्हणू आपण त्याला, म्हणजे हा एक गट जो विषमस्थानी आहे हा असणारा गट दुसऱ्या स्थानावर आला म्हणून याला समस्थानी म्हणू आपण, हा तिसऱ्या स्थानावर आला म्हणून विषमस्थानी म्हणू। आता सगळ्या विषमस्थानी येणाऱ्या संख्यांची पहिल्यांदा बेरीज करून घेऊ आपण। मग इथे काय केलं आपण, 368 अधिक 61 यांची बेरीज केली, किती आले 9, 12शी 2 हातचा आला 1, हे आले 429। इथे एकच गट आहे, त्याची वेगळी बेरीज करायची गरज नाही। मग आता इथे जेवढी संख्या आहे आणि या गटाची जी बेरीज आली त्याचा आपल्याला काय करायचा, फरक काढायचा आहे। म्हणून मग आपण काय करतो, ही 870 ही दिलेली संख्या आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी याची जी बेरीज आहे ती 429 आलेली आहे। याचा फरक काढून घेतला आपण, याची काय केली, वजाबाकी केली। फरक काढण्यासाठी वजाबाकी केली। आपल्याकडे या ठिकाणी किती शिल्लक राहतात, इथे 1 राहिलेला आहे, इथून 1 काढला आपल्याजवळ हे 4 राहिलेले आहे आणि या ठिकाणी 4, एकूण 441 हा या दिलेल्या संख्यांच्या केलेल्या गटानंतर काढलेला फरक आलेला आहे। आता जो हा फरक आलेला आहे या फरकाला जर 7 ने भाग जात असेल, म्हणजे 441 ला जर 7 ने भाग जात असेल, जातो का बघूया आपण। बघा 7 ने 4 ला भाग दिला, 7 सखम आपण या ठिकाणी 42 लिहिले, किती राहिले 2 0। आता इथे 1 घेतला, 7 त्रिक 21 याला भाग गेला, 0 उरले। याचाच अर्थ काय झाला की 7 ने आलेल्या या फरकाला भाग गेला। म्हणजेच कसोटी काय म्हणते आपल्याला की जर दिलेल्या संख्येच्या अंकांचे जर आपण गट केले, गट केल्यानंतर त्यांची बेरीज करून त्यांचा फरक काढला आणि फरक जर का आपल्याला 7 ने भाग जात, आलेल्या फरकाला जर 7 ने भाग जात असेल किंवा 0 येत असेल तर दिलेली पूर्ण संख्या ही 7 ने भाज्य असते, तिला 7 ने भाग जातो। म्हणून या पूर्ण संख्येला 7 ने भाग जायला पाहिजे। एका उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी समजून घेणार आहोत। उदाहरणाकरता आपण एक संख्या घेतलेली आहे या ठिकाणी। या संख्येसोबत आपल्याला करायचं काय आहे की पहिल्यांदा आपण गट तयार करायचे 3-3 संख्यांचे। उजवीकडून या 1, 2, 3 हा एक गट तयार केला, 1, 2, 3 हा एक गट तयार झाला, तिसऱ्या गटामध्ये एकच संख्या आहे। आता आपण काय करायचं, पहिल्यांदा या गटांची बेरीज करून घ्यायची। हा विषमस्थानी असणारा संख्येचा गट आहे, हा समस्थानी, हा विषमस्थानी। मग विषमस्थानी ज्या संख्यांचा गट आहे त्यांचा पहिल्यांदा बेरीज करून घेतली आपण। मग याच्यामध्ये काय केलं आपण, 772 मध्ये 4 मिळवले। इथे आपल्याला कोणती संख्या मिळाली तर आपल्याला या ठिकाणी संख्या मिळत आहे 776 झालेले आहे। हा 61 एक वेगळा गट आहे। मग याचा फरक काढायचा म्हणून आपण काय केलं, आपण 61 त्याच्यातून वजा केले, आपल्याला इथे 5 शिल्लक राहिलेले आहे, इथे 1 आणि इथे 7 आली संख्या किती, म्हणजे या गटांच्या बेरजेनंतर जो फरक आला तो 715 आला। बेरजेनंतर जो फरक आला तो 715 आला। तर हा 715 ला जर 13 ने भाग दिला आपण, 715 ला 13 ने भाग जर गेला तर याचा अर्थ असा व्हायला पाहिजे की पूर्ण संख्येला 13 ने भाग जाईल। बघूया आपण 13 ने भाग जातो का। तर आपल्याला माहित आहे 13 पंचे 65 भाग दिला आपण, किती उरले इथे 6, 5 पुन्हा खाली येतील, पुन्हा 13 पंचे 65। आता 65 मधून 65 गेले, 0 राहिले, 0 राहिले म्हणजे या संख्येला 13 ने पूर्ण भाग गेलेला आहे। याचाच अर्थ असा, जर या आलेल्या फरकाला 13 ने भाग गेला म्हणजे पूर्ण या संख्येला 13 ने भाग जायला पाहिजे। अशा पद्धतीने जर आलेल्या फरकामध्ये आलेला फरक जर 0 असेल किंवा त्या संख्येला 13 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला, दिलेल्या पूर्ण संख्येला 13 ने निशेष भाग जातो। ही 13 ची कसोटी या ठिकाणी सांगते। या दोन्ही उदाहरणावरून आपल्या लक्षात आलेलं आहे की 7 ची कसोटी आणि 13 ची कसोटी ही सारखी आहे,
फक्त बदल एवढा आहे की जर तुम्ही 7ची कसोटी अप्लाय करत असेल वापरत असाल तर 7ने भाग देऊन पहा, आणि 13ची कसोटी वापरत असाल तर आलेल्या फरकामध्ये 13ने भाग देऊन पहा, आणि मग त्यानुसार तुम्हाला त्या कसोटींचा वापर करता येईल. कसोटीसाठी बनवलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.